हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेसिमल नंबर या टॉपिकचा पुढचा कंटेंट आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर आपला चॅप्टर कुठला चालू आहे? डेसिमल नंबर। आता डेसिमल नंबर मध्ये या अगोदर आपण डेसिमल नंबर कसे असतात, त्यांना वाचायचं कसं, लिहायचं कसं, परत त्यांना कम्पेअर कसं करायचं, लाईक डेसिमल मीन्स व्हॉट, अनलाईक डेसिमल मीन्स व्हॉट, हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तुम्ही आणखीन पण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डेसिमल नंबरला कम्पेअर कसं करायचं आणि डेसिमल नंबरला कम्पेअर करून ते नंबर असेंडिंग ऑर्डर मध्ये आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज कसे करायचे ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला। जर तुम्हाला डेसिमल नंबरच्या कम्पेअर मधला कुठला जरी डाऊट असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला डेसिमल नंबरचं कम्पेअर कसं करायचं आणि डेसिमल नंबर्स असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज कसे करायचे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीत मराठी भाषेमध्ये समजून जाईल। तर चला मग सुरुवात करूया आपण डेसिमल नंबरचा फर्स्ट आपण घेऊया कम्पेअर, मीन्स की डेसिमल नंबरला कम्पेअर कसं करायचं। आता समजा आता काही एक्झाम्पल आहे। आता इथं हा डेसिमल नंबर आहे, परत आता बघा, आता इथं काही डेसिमल नंबरचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, बरोबर आहे ना। फर्स्ट एक्झाम्पल आहे 0.5, दुसरा आहे 0.32, तिसरा आहे 0.53 आणि चौथा आहे 0.123। आता डेसिमल नंबरला कम्पेअर करायची फर्स्ट रूल आहे की पहिल्यांदा हे डेसिमल नंबर आपल्याला लाईक डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचे। आता लाईक डेसिमल ही कन्सेप्ट काय आहे, तर लाईक डेसिमल म्हणजे जो आपला डेसिमल पॉइंट आहे त्याच्या पुढचा जो डेसिमल पार्ट आहे तो सगळा सेम डिजिट मध्ये झाला पाहिजे। तर आता कसं करायचं मग सेम डिजिट मध्ये? पहिल्यांदा आपण इथं अरेंज करून घेऊया। आता 0.5, 0.32, 0.53 and 0.123। आता पहिल्यांदा आपण इथं बघायचंय की डेसिमल नंबर मध्ये किंवा डेसिमल नंबर जो दिसतोय आपल्याला, जो डेसिमल पॉइंटच्या पुढचा डेसिमल पार्ट आहे तो हायेस्टली किती डिजिटचा आहे, तर 1 2 3। इथं 1 2 and 1 म्हणजे सगळ्यात हायेस्ट डेसिमल पार्ट कितीचा आहे, तर 3 डिजिटचा। तर प्रत्येक राहिलेले जे डेसिमल नंबर्स आहे आपल्याला त्याला 3 डिजिट मध्ये कन्वर्ट करायचे। 3 डिजिट मध्ये कन्वर्ट कसं करायचं, तर जेवढा डेसिमल पार्ट आपल्याकडे कमी आहे तेवढा 0 ऍड करायचा। आता इथं 2 आहे, आपल्याला 3 पाहिजे तर एक 0 आपण ऍड केला। इथं पण 2 डेसिमल डिजिट आहेत, 3 पाहिजे तर आपण एक 0 ऍड केला। आता इथं बघा, आता हा जो दिसतोय तुम्हाला एकच डेसिमल डिजिट आहे आपल्याकडे, तर आपल्याला आणखीन 2 पाहिजे तर आपण किती ऍड करायचे, 2 0 ऍड करायचे। बघा डेसिमल नंबरला किंवा डेसिमल जो नंबरचा पार्ट आहे आपला तो जर आपल्याला लाईक मध्ये कन्वर्ट करायचा असेल, जर आपल्याला लाईक डेसिमल पार्ट मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर खूप सोपी कन्सेप्ट आहे ती म्हणजे डेसिमल पॉइंटच्या जेवढे सेम डिजिट किंवा जेवढा हायेस्ट डेसिमल पार्टचा डिजिट आहे तितके झिरोज आपल्याला दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये ऍड करायचे। बाकी दुसरं काहीही पाहायचं नाहीये। तर आपल्याकडे हायेस्ट होता 3 डेसिमल पार्ट डिजिटचा, तर आपण तेवढेच प्रत्येक जिथं आपल्याला जेवढे डेसिमल पार्ट सेम करणं गरजेचं आहे तितके झिरोज आपण ऍड केलेले आहेत। तर आता इथं आपण 1 केला, इथं पण 1 पाहिजे होतं तर 1 केला आणि इथं पाहिजे होते आपल्याला 2 डिजिट, तर आपण काय केलं, इथं पण 2 डिजिट्स ऍड केलेले आहेत। तर आता आपला सेम डेसिमल म्हणजे हे सगळे आपले लाईक डेसिमल तयार झालेले आहेत। म्हणजे लाईक डेसिमल म्हणजे काय, तर डेसिमल पॉइंटच्या नंतरचे जे डिजिट आहेत ते सगळे सेम नंबर मध्ये आपण कन्वर्ट केलेले
आहेत. जोपर्यंत आपण याला सेम नंबर मध्ये कन्वर्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं कम्पेअर करता येत नाही. हा फर्स्ट रूल आहे. आता आपला इथं झालेला आहे कम्पेअर. तर जेव्हा आपल्याला डेसिमल पार्टला कम्पेअर करायचंय तर फर्स्टला आपल्याला त्याचा होल नंबर पाहावा लागतो. आता होल नंबर तर इथं सगळीकडे झिरोच आहेत, त्याच्यामुळे यात तर आपल्याला काही करता येत नाही. पुढचं बघायचं, मग टेन्थ प्लेस बघायचं. आता टेन्थ प्लेस आहे, इथं आहे 5, इथं आहे 3, इथं आहे 5 आणि इथं आहे 1. तर आपल्याला समजा जर आपल्याला डेसिमल पार्ट आपल्याला कन्वर्ट करायचा आहे किंवा आपल्याला डेसिमल जो नंबर आहे तो जर आपल्याला कम्पेअर करायचा, तर पहिल्यांदा आपण इथं ह्याला छोट्यापासून मोठ्यापर्यंत अरेंज करून घेऊया. आता बघा 5, 3, 5, 1. तर आता एक लक्षात घ्यायचंय की होल नंबर जर सेम असतील तर आपल्याला टेन्थ प्लेस बघायचंय. आता टेन्थ प्लेस पण आपल्याला अरेंज करत असताना आपल्याकडे नंबर आलेले आहेत 5, 3, 5, 1. तर आता ज्याचा डेसिमल टेन्थ प्लेसचा डेसिमल नंबर छोटा तो डेसिमल नंबर छोटा, आणि ज्या नंबरचा टेन्थ प्लेस मोठा तो डेसिमल नंबर पण मोठा. तर आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे मग ह्याच्यातला 1. तर आपला हा सगळ्यात डेसिमल नंबर झालेला आहे छोटा. बरोबर आहे ना. परत आता 1च्या नंतरनं 5, 3, 5. तर हे तर सेम आहेत, पण आपल्याला दुसरा जो याच्यापेक्षा थोडा मोठा डेसिमल नंबर आहे तो आहे 0.320. बघा लक्षात येते का. खूप सोपी कन्सेप्ट आहे. पहिल्यांदा आपल्याला कम्पेअर करत असताना होल नंबर पाहायचे, होल नंबर पण सेम असतील तर आपल्याला टेन्थ प्लेस कडे जायचंय. आता टेन्थ प्लेस अरेंज करताना आपल्याला 5, 3, 5, 1 हे नंबर्स भेटलेले आहेत. तर आपल्याकडं आपण लहानांपासून मोठ्याकडे कम्पेअर करत आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला हा डेसिमल नंबर छोटा झालाय, कारण की का इथं आपल्याला 1 आहे, बाकीच्या कम्पेअर मध्ये 1 हा छोटा आहे, म्हणून आपला पहिला डेसिमल नंबर आहे 0.123. नंतर 0.320. आता पुढे बघा, आता पुढच्या डेसिमल नंबर मध्ये आता कोणते कोणते राहिलेत आपल्याकडे, हे आणि हे. तर आता इथं टेन्थ प्लेस पण दोन्ही सेमच दिसते. मग आता कसं ह्याला कम्पेअर करायचं, कसं समजायचं की कोणता मोठा आणि कोणता छोटा. तर काय करायचं, टेन्थ प्लेस पण सेम असेल तर आपल्याला दुसऱ्या प्लेस कडे जायचं, ती आहे 100 प्लेस. आता 100 प्लेसला इथं 0 आहे आणि इथं 3 आहे. मग छोटा कोणता असणार आहे ह्याच्यातला, 0 वाला, कारण की 0 छोटा आहे आणि 3 मोठा आहे. तर आपल्या 3 नंबरचा येणार आहे 0.500 आणि लास्टला राहिलाय तो कुठला 0.530. म्हणजे डेसिमल नंबर कम्पेअर करत असताना पहिल्यांदा त्याचे डिजिट सेम करायचे, डेसिमल पार्ट सेम करायचा आणि नंतर त्याला कम्पेअर करायला सुरुवात करायची. म्हणजे 0.123 पेक्षा मोठा आहे 0.320, 0.320 पेक्षा मोठा आहे 0.500 आणि 0.500 पेक्षा ग्रेटर आहे 0.530. म्हणजे ही बघा, ही आपण कसं अरेंज केलेलं आहे याला, स्मॉलेस्ट टू बिगेस्ट. स्मॉलेस्ट टू बिगेस्ट केले म्हणजे ही आपली आहे असेंडिंग ऑर्डर. ही कुठली ऑर्डर झाली आपली, असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मीन्स स्मॉलेस्ट टू बिगेस्ट. आता याचीच आपण डिसेंडिंग ऑर्डर पण करू शकतो. आता डिसेंडिंग ऑर्डर कशी करायची, तर डिसेंडिंग ऑर्डर चा रूल आहे, डिसेंडिंग ऑर्डर ही नेहमी बिगेस्ट टू स्मॉलेस्ट असते. म्हणजे बिग नंबर पासून स्टार्ट होऊन स्मॉलेस्ट नंबर पर्यंत संपते. तर आपल्याला बिग नंबर कोणता आहे मग इथं 0.530, नंतर 0.500, नंतर 0.320 आणि नंतर 0.123. म्हणजे या नंबर पेक्षा हा बिग, या नंबर पेक्षा हा ग्रेटर, या नंबर पेक्षा हा ग्रेटर. म्हणजे हे मिळालेली आहे आपल्या डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे जेव्हा आपण डेसिमल नंबरचं कम्पेअर करतो त्याच सोबत आपण त्याची असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर ही खूप सोप्या पद्धतीने याला आपण अरेंज करू शकतो. फक्त आपल्याला डेसिमल नंबर कम्पेअर करता आले पाहिजेत आणि डेसिमल नंबर कम्पेअर करण्यासाठी कुठल्या स्टेप फॉलो केल्या पाहिजेत हे आपल्याला एकदा परफेक्ट माहिती झालं की नंतर मग आपण डेसिमल नंबर कम्पेअर पण करू शकतो आणि त्यालाच असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर ह्या दोन्हीही फॉर्म मध्ये एकदम सोप्या पद्धतीने आपण त्याला अरेंज देखील करू
शकतो. आणि मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप छान पद्धतीने समजलेला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ छान पद्धतीत समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.